क्या फ्लॅश होतोय? हां, नमस्कार. आत्ता आपण आहोत पुण्यातील वारजे माळवाडी भागात असलेल्या सिद्धकला महिला बचत गटाच्या या रेशनिंग दुकानामध्ये M12 असा या दुकानाचा लायसन्स क्रमांक आहे. आणि या ठिकाणी आता 6:30 वाजून गेलेत, 6:45 वाजलेत. जवळपास 100पेक्षा अधिक नागरिकांची रांग या दुकानाच्या इथे लागलेली आहे. 4 तासांपासून लोक या ठिकाणी धान्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र दुकानदार आरेरावी करतो किंवा लोकांना प्रतिसाद देत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे. आणि आपण या ठिकाणी आता नागरिकांशी संवाद साधणार आहोत. काय नेमक्या समस्या आहेत, काय. ताई, तुम्ही किती वाजता आलात? बोला. किती वाजता आलात तुम्ही? 5 वाजता. 5 वाजता आलात. काय तुम्हाला काय हवं होतं? राशन घ्यायचं. बरं, मग काय तुम्हाला प्रॉब्लेम काय? नंबरलाच उभा राहिलं, किती वेळ झाला, लाईन नंबरच येत नाही. नंबर येत नाहीये. मग कधीपासून राशन मिळत नाही तुम्हाला, किंवा काय नेमका प्रॉब्लेम? नाही, गेल्या महिन्यातलंच राहिलेलं आमचं. गेल्या महिन्यातलं राहिलं. अच्छा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नेमका? आम्ही पण 5 वाजल्यापासून आलोय, पण 4 वेळा चक्रा मारल्या. अजून पण ते म्हणतात की 6:30 पर्यंत देणार, नंतर बंद करणार, पण माहित नाही. आणि त्यांनी जर बंद करायचं असेल तर शेवटचं कार्ड घ्यायचं ना, म्हणजे मागची लाईन थांबणार नाही, एवढं असं मला वाटतं. आणि कसं आलो की वेळेत दिलं पाहिजे. ह्याच्या आधी किती वेळा तुम्ही येऊन? 4 वेळा, ही 4थी वेळ आहे. बरं, मग धान्य तुम्हाला मिळालं नाही? नेहमी असं होतं तुमचं? म्हणजे संचितीने इकडे पाठवलं आम्हाला, मग त्यांनी दिलं असतं तर इकडे यायची वेळ आली नसती. बरोबर. ताई, तुमचा काय प्रॉब्लेम आहे नेमका? बोला. अजून नंबर आले नाही. म्हणजे लोक इतका वेळ ताटकळलेली आहेत. 6:30 वाजले, दुकान बंद करायची वेळ झालेली आहे आणि इतक्या वेळ लाईनीत उभं राहिल्यानंतर यांना धान्य मिळावं अशी सामान्य नागरिकांची, महिलांची अपेक्षा आहे. घरातली कामं सोडून नवरात्र असताना सुद्धा या महिला या ठिकाणी रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत. काय तुम्हाला समस्या आहे नेमकी? किती वेळ झाला? अजून नंबर आलेला नाहीये. नंबर आलेला. बाबा, तुम्ही घरातले गडी माणूस लाईनीला कसे काय येऊन थांबले? मेसेजला जरा थोडं चालता येत नाही, म्हणून मी आलोय. 5 वाजल्यापासून उभे आहेत. 1.5 तास झालं तुम्ही लाईनीला उभे आहेत आता. कधीच राशन पाहिजे तुम्हाला? मागच्या महिन्यातलं पाहिजे. बरं, मग आता दर महिन्याला याच ठिकाणी राशन न्यायला येतं का तुम्ही? नाही. संचितीकडे जात होतो, संचितीने इकडे आम्हाला पाठवलं. बरं, संचितीने पाठवलेलं आहे तुम्हाला. म्हणजे या वारजे माळवाडी भागातील संचिती नावाच्या एका दुकानातलं हे सगळी गर्दी या ठिकाणी आलेली आहे. आणि या दुकानामध्ये लागल्यामुळे त्यांच्यावर अधिकचा लोड आलेला आहे. या भागातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश सोनवणे आपल्याबरोबर आहेत. काय नेमकी या दुकानाची समस्या, काय तक्रार, काय सांगा? दुकानाची अशी तक्रार आहे की काही लोकांनी माझ्याकडे अशी तक्रार केली की दुकानाचा टायमिंग नाही आहे आणि आरेरेवची भाषा आहे त्यांच्या, नाही का, वेळेला काहीच देत नाही त्यांना, वेळ तासोन तास लाईनीला थांबतात. या समस्या आहेत. आणि माझ्याकडे 4 ते 5 जण येऊन गेले होते परवा की असा प्रॉब्लेम आहे, तर वेळेला देत नाहीत. आणि काही ठिकाणी हा ब्लॅकला बी माल विकला जातो, किराणा दुकानला माल विकला जातो आणि ज्यांना खरी गरज आहे त्यांना दिलाच जात नाही. हा महत्वाचा प्रॉब्लेम. काय तुमची मागणी? यांचं लायसन्स जप्त केलं पाहिजे, आज ब्लॅक निघतात तर. याच दुकानाचं नाही, ही लाईन आणि ही लाईन फरक काय? हे संजय इकडची लाईन आहे आणि हे आमची इकडची लाईन आहे. आमची याच्यातली. किती वेळ झाला थांबलाय तुम्ही? इथं 1 तास झाला थांबला. 1 तास झाला. तुम्हाला दर महिन्याला राशन भेटतात, पण कमी भेटते. आम्ही 4 जण आहे, आम्हाला 3 जणांचं राशन देतात, 1 जणाचं राशन देत नाही. दर महिन्याला तसंच होतं. कधीपासून असं होतंय साधारण? हे आता मी राशन चालू केलं तेव्हापासून चालू आहे माझं तसंच प्रॉब्लेम. मला असं सांगतात का मशीन मध्ये नाव येत नाही एका मुलीचं, पण आम्ही ते पण करून बघितलं तरी ते म्हणतात नाहीच आलं. मग त्याला इलाज काय आमचं? नाही, आमचा पण प्रॉब्लेम तोच आहे. एका माणसाचं राशन आम्हाला येतच नाही. आणि मी 2-3 वेळा जिल्हा परिषद तिथे पण फॉर्म देऊन आली. माझ्या मुलाचं ऑनलाईन नावच दिसत नाही. तर तिघांचे तर तिघांचंच येतं, तर ते मग विचारलं. काय समस्या आहे? माझं पण 4 जणांचं आहे, पण तिघांचंच राशन देतात. ते तिघांचं 2 वर्ष झाले. मी ऑनलाईन चेक केलं तर 4घांचं नाव बरोबर येतं आणि ते इथं बोलतात तुझ्या भावाचा थंब नाहीये, तिघांचंच भेटतं. तुमचं दर महिन्याला ह्याच दुकानात राशन येतं? हा, 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. तिघांचंच राशन देतात, 4घांचं नाही देत. बरं, तुमचं काय आहे का? माझं राशन इथंच येतं, पण वेळेवर भेटत नाही.
बरं 4 वेळेस चक्र मारावं लागतं, परत वापस जावं लागतं. आपला नंबर आला की नंतर संपलं, परत या उद्या सकाळी 11 वाजता. तुमचं याच दुकानात दर महिन्याला राशन हो हो हो, ह्याच दुकानात येतात. कधीपासून साधारण 3-4 वर्षापासून येतात, 3 वर्षापासून. आता आपण पाहू शकता या ठिकाणी 2 रांगा वेगवेगळे केलेले आहेत, फरक केलेला आहे. पलीकडे एक लाईन केलेली आहे जी संचेतींच्या दुकानातून या ठिकाणी आलेली आहे आणि दुसरी लाईन जी आहे ती स्वप्नतारा महिला बचत गट या सिद्धकला महिला बचत गट या गटाच्या नागरिकांची ही दुसरी लाईन केलेली आहे. मात्र दोन्ही रांगांमध्ये एक कॉमन तक्रार आहे की दर महिन्याला आम्हाला वेळेवर राशन मिळत नाही, आलं तर नसतं आणि प्रमाणापेक्षा कमी दिलं जातं. अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील तशाच काही तक्रारी केलेल्या असताना या ठिकाणी तर अंकुश भाऊ जरा नाही तिथं थांबा. या ठिकाणी आम आदमी पार्टीचे निलेश जोळे या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनी देखील वारजे रामनगरमधील एका दुकानाचा असाच इश्यू काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्याच्या तक्रारी चेकमेंट टाइम्स दिल्या होत्या आणि त्या दुकानातही अशीच समस्या त्यांना भेडसावलेली आहे. काय ती समस्या होती, एकूण या भागातल्या सर्वच दुकानांमध्ये काय नेमक्या समस्यांना सामोरं जावं लागतं, काय सांगा? खरं तर नुसतं वारजे आणि माळवाडी रामनगरच नाही, मी गेल्या 2 वर्ष झाले उत्तम नगर, शिवणे, कोंढवे कोपरे, रामनगर, माळवाडी आणि हा वारजे भाग या भागात जे पण सरकारी धान्य वितरण केंद्र आहेत म्हणजे रेशनिंगचे दुकान आहेत यांच्याकडे काही तक्रारी आहेत, नागरिकांच्या तक्रारी. त्या बाबतीत मी दुकानदारांशी पण वैयक्तिक भेटून बोललेलो आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही दुकानदारांनी जर ऐकलं नाही तर याबाबत यांचं परिमंडळ एम त्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत मी पत्र व्यवहार केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. रामनगर भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने धान्य कमी दिलं जातं, त्याचं टायमिंग कमी जास्त आहे. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याचं काम आहे, जर तुम्ही दुकानावर लिहिलं आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 जर उघडं पाहिजे आणि त्या ठिकाणी जर नसेल तर हे सरकारी कर्मचाऱ्याचं काम आहे की त्या ठिकाणी यावं आणि त्या दुकानदारावरती कारवाई करावी. आता दुकानदारांशी मी या बाबतीत बोललो, दुकानदार मला म्हणतात की आम्हाला खरंच चालवायला परवडत नाही, आमचं कमिशन 6 महिन्यानंतर येतं, आमच्याकडे हे प्रॉब्लेम आहे, आमचे ते प्रॉब्लेम आहे. तर त्या सर्व दुकानदारांना मी हात जोडून विनंती करतो, तुम्हाला खरंच जर धान्य वितरण करायला तुम्हाला परवडत नसेल, तुमचा